दंडवत हो. आचार प्रकरणाच्या आजच्या या सत्रामध्ये आपण आचाराच्या 258व्या क्रमांकाच्या वचनावर श्रवण चिंतन करणार आहोत. आप्ताचे वाक्य लागे. कालच्या सत्रामध्ये आपण बाई येथीच्या होईजे तै चुकेती या वचनावर श्रवण केलेलं होतं. परमेश्वराचं जे काही अनुसरण आहे, म्हणितले करण आहे, ते जर का आपण केलं तर निश्चितपणे परमेश्वराचं झाल्यानंतर जे काही नरक यातना सांगितलेले आहेत, जे काही 13 बेदी किंवा 16 बेदी नरक सांगितलेले आहेत, दुःखफळं सांगितलेली आहेत, ती निश्चितच आपली चुकतात असं स्वामींचं अभिवचन आहे. एखाद्या जीवाने जर का आपल्याला काही सांगितलं तर आपल्याला त्याच्यावर लगेच विश्वास पटत असतो. म्हणजे एखाद्या जीवाने सांगितलं तर विश्वास पटत नाही, परंतु जर का दुसऱ्या जीवाने सांगितलं, आपण लगेच दुसऱ्या व्यक्तीला विचारतो, हे बरोबर आहे का, खरं आहे का, हे विचारलं जातं. आणि मग त्यावेळेला आपण काय करतो की एका व्यक्तीचं, एका जीवाचं आपण ऐकत नाही, पण दुसऱ्या जीवाचं आपण लगेच ऐकत असतो. तसं परमेश्वराच्या बाबतीमध्ये सुद्धा परमेश्वराने जर का सांगितलेलं आहे, जसं एखाद्या व्यक्तीवर आपल्याला पूर्ण विश्वास असतो, त्या पद्धतीने आपल्याला परमेश्वरावर सुद्धा विश्वास असणं, परमेश्वराचं जे वाक्य आहे त्यावर आपलं जे काही श्रद्धा, प्रतीती, प्रचिती हे असणं तेवढंच आवश्यक आहे. आणि म्हणून देव जेव्हा सांगतात तेव्हा ते खरंच असतं, ते खोटं नसतं, अशी आपल्याला निश्चिती आपल्या अंतःकरणामध्ये आधी झाली पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी जे सांगितलं की येथीच्या होईजे ती चुकेती, म्हणजे त्यावर जेव्हा आपला विश्वास बसेल तेव्हाच आपण अनुसरण घेऊ. आणि अनुसरणाला सुद्धा तोच जीव पुढे जातो की ज्याला या वाक्यावर विश्वास आहे, आणि त्या पद्धतीने त्याचा तो अनुसरण प्रवास सुरू होतो. प्रश्न असा येतो की अनुसरण म्हणजे एकदम एका टोकाचं सांगितलेलं आहे. जसं 256व्या वचनाच्या किंवा 257व्या वचनाच्या विश्लेषणामध्ये आपण बघितलं की अनुसरण म्हणजे तेच दीक्षा आणि संन्यास इथे अभिप्रेत नाही. इथे अनुसरण म्हणजे अनुसरणच अभिप्रेत आहे. परंतु काही जीवांचं म्हणणं आहे की एकदम सगळ्याच जीवांना काही अनुसरण घडू शकत नाही. काही लोकांना अनुसरणाची इच्छा असते, परंतु त्यांची उडी अनुसरणापर्यंत जात नाही, त्यांची उडी दीक्षा किंवा संन्यासापर्यंतच जाते. काही लोकांची उडी संन्यास दीक्षापर्यंत असते, परंतु ती वासनिक अवस्थेपर्यंतच त्यांची उडी पोहोचते, त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही. मग त्यांची ती क्रिया वाया जाते का? एखाद्याने ज्ञान घेतलं, तो वासनिक झाला, वेश परिवर्तन घडलं नाही किंवा त्याग जो पाहिजे तो घडला नाही, परंतु वासनिक दशा जर मनामध्ये आहे, मग त्याची ती क्रिया वाया जाईल का? न केली क्रिया वाया न व्हायचे, काही ना काही त्याचं गोमटं लागतं. परमेश्वर काही ना काही अपेक्षित ठेवतात त्या जीवाकडनं. जसं योगभ्रष्ट म्हटलं जातो की योगभ्रष्ट जो आहे तो वासनिक दशेत पोचला आणि तो अनुसरणाच्या आधी सरला, म्हणजे त्याचा जो योग होता तो तर भ्रष्ट झाला. परंतु परमेश्वर बघतात की हा कदाचित जिवंत राहिला असता तर 56 म्हणतात, तोपर्यंत का होईना त्याने अनुसरण घेतलं असतं, अशी परमेश्वर त्या जीवाकडनं अपेक्षा ठेवतात आणि त्या जीवाला पुन्हा एकदा संधी देतात. जसं सारंग पंडितांना स्वामी म्हणतात अनुसरा, दायंबासांना म्हणतात अनुसरा, म्हणजे त्यांना काय करतात, परमेश्वर संधी देतात.
तसं वासनिक दशेतला जो व्यक्ती आहे, वासनिक म्हणजे काल सांगितलेलाच वासनिक, उपदेश घेतलेला नुसता नाही, तो व्यक्ती नामस्मरण चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण करणारा व्यक्ती असेल तर तो वासनिक दशेतल्या प्रवासातला तो व्यक्ती आहे. भटोबास म्हणतात की 5 नाम ज्यांच्या मुखात आहे तो व्यक्ती कधीच वाया जाऊ शकत नाही, गेला तर त्याला मी जबाबदार आहे. म्हणजे 5 नाम म्हणजे आपल्याकडे पण 5 नामं आहेत की, आता आपणही वाया जाणार नाही. 5 नामाचा जो स्मरण करतो, आपल्या जीवनामध्ये पंचनाम पंचकृष्ण जे सांगितलेले आहेत ते उतरवतो, परमेश्वर हृदयगाम्य करतो, निरंतर परमेश्वराला आठवतो. निरंतर परमेश्वराला आठवणं खूप कठीण आहे बरं का. क्रिया एकदम सोपी सांगितली, देवाने काय लाखभर पैसे खर्च करायला सांगितले नाही रोज, पण लाख मोलाचं नाम जे आहे ते निरंतर आठवा, एवढंच फक्त सांगितलेलं आहे. आपल्या आयुष्यात आपण निरंतर एकच गोष्ट करतो, ते म्हणजे श्वास घेणं. श्वास घेणं हे निरंतर चालू आहे. झोपलो तरी चालू आहे, गाढ झोपलो तरी चालू आहे, बेशुद्ध पडलो तरी चालू आहे, कोमात जरी गेलो तरी श्वास घेणं चालूच आहे. श्वास काही बंद होत नाही. तशा पद्धतीने स्वभाववत ईश्वर प्रगटला पाहिजे आणि निरंतर स्मरण तेव्हाच घडतो जेव्हा परमेश्वर तुमच्या स्वभावाचा एक भाग होतो. परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये गाम्य होतात, अंतर्गाम्य परमेश्वराला केल्या जातं, तेव्हा निरंतर परमेश्वराचं स्मरण आपल्याकडनं घडतं आणि मग आपण वासनिक दशेतले प्रवासी होतो. आणि वासनिक दशेतला जो प्रवासी आहे त्याच्याकडनं परमेश्वर अपेक्षा ठेवतात की हा अनुसरणाला योग्य झालेला, याला कळतं वळतं, अनासक्त झालेला आहे. आणि असा व्यक्ती नाही अनुसरणापर्यंत पोहोचला, काही कारणास्तव फक्त वेश परिवर्तन झालं, आवश्यक जे आचरण आहे ते नाही झालं, तर परमेश्वर पुढे एक काय करतात, त्याला देह देतात. मग आता परत प्रश्न निर्माण होतो, म्हणजे वासनिक दशेतलेच नाही आहेत, उपदेश घेतला आणि सगळे संन्यास विधी घेतात, आपणही घ्यावा, मग त्याचं काय. आता प्रश्न मागे 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 असा येतो, आता सगळ्यांना सूट पाहिजे असं होईल का. म्हणूनच आहे की तुम्ही ज्या धर्मामध्ये आलेले आहेत त्या धर्माचं ज्ञान घ्या. तुम्ही या धर्मामध्ये आलेल्या, हा धर्मच अनुसरण धर्म आहे. हा वासनिक धर्म होतो, तो सुद्धा अनुसरण्यासाठीच आहे वासनिक. म्हणून तुम्ही या धर्माचं ज्ञान घ्या. या धर्माची ओळखच अशी आहे, ज्ञानच ही या धर्माची ओळख आहे. या मार्गाशी म्हणजे ज्ञान मार्गाशीच. आणि म्हणून परमेश्वर जेव्हा पहिल्यांदा आपल्याला भेटतात मूळ सृष्टीमध्ये, त्यावेळेला आधी ज्ञानच देतात. त्यावेळी आधी काय करतात, ज्ञानाचं निरूपण केलेलं आहे, नामाचं निरूपण केलेलं आहे. नामस्मरण आणि ज्ञानाचं आचरण या 2 गोष्टी आपल्याकडनं घडल्याच पाहिजेत, असं या धर्माची अट आहे बरं का. आपल्या देवाला सगळं चालतं असं काही चालत नाही. देवाने जे सांगितलं त्यातलं आपल्याला सगळं चालतं, परंतु आपल्याला जे वाटतं आपल्या सोयीने ते काही देवाला चालत नसतं बरं का. म्हणून कमीत कमी आपल्याला देवाने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आता हे मी 2-3 दिवसापासून जे सांगतोय, हा विषय किती लोकांना कळतोय हा देव जाणे बरं का. कारण की हा विषय खूप पलीकडचा आहे. तुम्ही फक्त निरूपणाला येताय आणि निरूपण ऐकून जाताय, तर तुम्हाला विषय समजत नाही आहे. ह्यावर तुम्ही विचार करत नसाल 3 दिवसापासून, तर हा विषय तुमचा नाही आहे बरं का. हा तुमच्या उपयोगाचा पण विषय नाही आहे. यावर तुम्ही विचार केलाच पाहिजे. हे काय सांगितलं जात आहे, कोणीतरी तुम्हाला सांगितलं साखर खाऊ नका, त्याच्यात केमिकल आहे, त्याच्याने हे होतं ते होतं ते होतं, तुम्ही ते लेक्चर ऐकलं, घरी गेले आणि साखरेचा चहा बनवून पिला, तुमच्यासाठी ते लेक्चरच नाही आहे, तुमच्यासाठी तो विषय नाही आहे. तुम्ही त्या विषयाला परत जाऊ सुद्धा नका. परंतु तुम्ही कधी जा, जेव्हा तुम्ही ते आचरणात आणाल, जेव्हा साखरेचा चहा पिता, तुम्ही विचार केला पाहिजे की हे आपण थोडंसं चुकीचं करतोय बरं का, ह्याच्याने आपल्याला त्रास होणार आहे, असा कुठला तरी विचार मनामध्ये आला पाहिजे. अनुसरणाबद्दल एवढं आपण ऐकतो आहोत. मागच्या वर्षामध्ये मला एवढे लोक भेटले की आम्ही तुमचं निरूपण ऐकून ऐकून आम्ही अनुसरण घेतलं, त्याला तयार झालो.
म्हणजे ते ऐकल्यानंतर बरं वाटतं की कोणीतरी कोणाच्या तरी मनामध्ये ती जी काही परमेश्वराची प्रवृत्ती आहे ती कार्यरूप झाली. जरी त्यांनी संन्यास घेतला, जरी त्यांनी दीक्षा घेतलेली आहे, वेश परिवर्तनच झालेलं आहे, कधी कधी घरत्याग सुद्धा नाही झालेला आहे, म्हणजे त्यांची ती क्रिया वाया गेली का? ती वाया नाही गेली. ती अनुसरण पदच जरी नाही पडली, परमेश्वराला अपेक्षित जरी ते अनुसरण घडलेलं जरी नसेल, तरी सुद्धा अशा संन्यास दीक्षा घेतलेल्या लोकांनी किंवा घराचा त्याग नाही घडला, घरीच आहेत ते, अशा लोकांनी काही म्हणजे घाबरायचं नाही, चिंतेमध्ये जायचं नाही. तुमच्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढ्या क्रिया तुम्ही करत राहा. मला याच्याने काय होईल आणि काय होणार नाही याचा विचार करत बसू नका. तो विचार परमेश्वराला करू द्या. तुम्हाला काय द्यायचं काय नाही द्यायचं तो विचार देव करतील ना, देणारे ते आहेत. आपल्याला काय भेटणार आहे याचा विचार आपण करायचा नाही. आपण फक्त देवाने सांगितलेल्या क्रिया करत राहायच्या. आणि म्हणून ज्यांना अनुसरण शक्य नाही त्यांनी कमीत कमी संन्यास दीक्षा तरी घ्यावीच घ्यावी. जरी एखाद्याला त्याग शक्य नसेल, घर सोडणं शक्य नाही काही तब्येतीमुळे कारणामुळे वगैरे, तरी सुद्धा त्यांनी वेश परिवर्तन केलाच पाहिजे. वेश परिवर्तन जरी केला तरी तुमच्यामध्ये भरपूरसा लगेच बदल होऊन जात असतो. बरं, एरवी बघा आता तुम्ही असेच बसलेले आहेत, पण तुम्ही जर का हात सोळे केले तर, बसल्या ठिकाणी हात सोळे करायला तुम्हाला पाणी दिलं, तुम्ही हात सोळे केले की तुम्ही कसे होता? लगेच तुम्ही हात एकदम मोकळे ठेवता, कशाला लागू देत नाही. म्हणजे हाताचा आणि कपड्यांचा तुम्ही संपर्क येऊ देत नाही, कशालाच तुम्ही हात लावत नाही. म्हणजे हाताला तुम्ही अलिप्त ठेवता, अनासक्त ठेवता हाताला देवपूजा संपेपर्यंत. हे काय आहे? नुसतं हात सोळे केल्याने. तसं जर का तुम्ही संन्यास वेश जरी धारण केला आणि घरी जरी राहिलेत काही कारणामुळे, बरं का, एरवी काही कारण नसेल तर मार्गातच राहा. हातपाय चालतात तोपर्यंत मार्गातच राहिलं पाहिजे. सहन करा. तिथे काय काय नियम आहे त्याच्यामध्ये बसा. उगाच असं हे नाही मला हे चालत नाही, मला ते चालत नाही, अजिबात नाही करायचं. राहायचं तिकडे, थांबायचं. एरवी महिला वर्ग सगळं सोडून येतात की नाही सासरी, पहिल्यांदाच त्या लोकांना बघितलेलं असतं, कसं घर आहे, स्वभाव आहे, काही माहिती नसतं तरी येतात की नाही महिला वर्ग. एका पतीसाठी 4-5 लोकांचा सासुरवास सहन करतात. मग परमेश्वर पती आहे, त्यांच्यासाठी सहन केलं तर बिघडलं कुठे काय? आणि म्हणून तिथे आपण संन्यास दीक्षा का होईना तिथपर्यंत उडी मारा घ्या. ती संन्यास दीक्षा जर का तुम्ही चांगल्या प्रकारे त्या संन्यास दीक्षा विधीमध्ये तुम्ही जर का चांगल्या प्रकारे स्मरण केलं, लीळा चिंतन केलं, चतुर्विध दुःखापर्यंत पोहोचलात, चतुर्विध स्मरणापर्यंत पोहोचलात, तर काय होईल? जेवढं जमेल तेवढं वचनाचं आचरण करा. जेवढं वचनाचं आचरण नाही जमत त्याच्याविषयी देवाकडे अप्राप्ती भावा. पुढे परमेश्वर तुम्हाला अनुसरणापर्यंत नेणार आहे. टप्प्याटप्प्याने, एका टप्प्यात आपलं काही होणार नाही, पण त्या टप्प्यामध्ये पुढच्या टप्प्याची तयारी आपली होते ना. अलीकडे नसतं का ते की 9वीच्या परीक्षा झाल्या आणि 10वीचा रिझल्ट लागायचाच आहे, लगेच 10वीचे क्लास सुरू होतात. आधीच रिझल्ट लागण्याच्या आधीच. का बरं? की नाही ती तयारी करून घ्या. त्यांची जे काय सुट्ट्यांचे दिवस आहेत त्याच्याही क्लासेस घ्या, म्हणजे ती तयारी झाली पाहिजे आपली. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं एथीचे होई जे, आमचं व्हा तुम्ही, अनुसरण घ्या. आचाराच्या या पांतीला स्वामींनी भरपूर काही अशी वचनं सांगितली ज्याच्यामध्ये जीव काही सहजासहजी येत नाही. एखादं लहान मुलं आहे ते आपल्याकडे येतच नाही, मग आपण मोबाईल दाखव, चॉकलेट दाखव, हे म्हणजे पुन्हा वेगवेगळ्या अभिलाषा त्याला दाखवतो आणि स्वतःकडे त्याला घ्यायला बघतो, पण तो पोरगा काही येत नाही. का नाही येत? कारण की तुम्ही त्याला आपले वाटत नाहीत. हे लक्षात घ्या बरं का. हे उदाहरण कधी पण लक्षात ठेवा. तुमच्याकडे एखादा लहान मुलगा येत नसेल तर समजायचं की त्याला तुम्ही आपलेसे वाटून राहिलेले नाहीत. ज्या दिवशी तुम्हाला असं लक्षात येईल की तो मुलगा लगेच आपल्याकडे येतोय, आपल्याला बघितलं की हसतोय, म्हणजे त्याला तुम्ही आपलेसे वाटलेले आहात. आणि म्हणून आजचं वचन तेच आहे की आप्ताचे वाक्य, म्हणजे स्वामींनी जे सांगितलं की येथीचे होई जे ते चुकेती, तर येथीचे होणं सहजासहजी जमत असेल किंवा परमेश्वराचं म्हणितले करण जीव सहज करत असेल ना, आप्ताचे वाक्य लागे.
ना आप्त म्हणजे परमेश्वराविषयी आप्त म्हणजे आपलेपणाचा भाव असेल तरच परमेश्वराचे शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोचतील. आजचं वचन हे आपल्यासाठी आहे. आपल्याला अनुसरणाची इच्छा होत नसेल, उल्लेख होत नसेल, विचार येत नसेल तर समजायचं परमेश्वराशिवाय आपलेपणाचा भाव नाही. आपण फक्त या धर्मात आहोत म्हणून देव 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 करतो. खूप वेळा असं होतं की आपल्याला काही संकट येऊ नये म्हणून देवदेव केला जातो, काहीतरी संकट आहे म्हणून देवदेव केला जातो, संकट येणार आहे पुढे म्हणून देवदेव केला जातो. याच्या व्यतिरिक्त देवदेव करण्याचं दुसरं कुठलंही कारण आपल्याला नाही आहे. आपल्याला चैतन्यपर परमेश्वर समजलेलं नाही अजून. म्हणून स्वामी म्हणतात बाई देव जाना. लक्षात आलं का देव म्हणजे काय? तुम्ही कुठल्या पंथात आलेले आहात, कशासाठी आलेला आहात हे लक्षात आलं का? हे आलं पाहिजे आपल्या. नुसतंच उपदेश घेऊन आणि अलीकडच्या काळात कान फुकून काहीही उपयोग नाही. त्याची एक काहीतरी प्रक्रिया आपल्यामध्ये झाली पाहिजे, काहीतरी प्रोग्रेस झालं पाहिजे, काही प्रगती झाली पाहिजे. आपण प्रति वर्षाला एकेका टप्प्याने पुढे गेलो पाहिजे. परंतु हे कधी होईल? आपण तर अनेक निरूपण ऐकतो. आजकाल ग्रस्त मंडळी तर एवढं निरूपण ऐकतात परंतु बदल मात्र काहीच होत नाही. ते कडधान्य तरी चांगलं 6 तास भिजवले की लगेच त्याच्यामध्ये जीव येऊन जातो, त्याच्यामध्ये जो कडक कठीणपणा असतो तो निघून जातो. आपल्यामध्ये काहीच होत नाही. मामाजींनी उदाहरण सांगितलं की काही वस्तू असतात ते वाईस प्रूफ असतात, काही वॉटर प्रूफ असतात, काही एअर प्रूफ असतात. पण जीव कसा आहे? मनुष्य देहातला जीव ऑल प्रूफ आहे. त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही. त्याला किती सांगितलं, वचनं सांगितले, लीळा सांगितल्या तरी त्या जीवावर जो परिणाम झाला पाहिजे ना तो परिणाम होत नाही. त्याच्या क्रियेमध्ये बदल दिसला पाहिजे, तो क्रियेमधला तो बदल लक्षात आला पाहिजे. आपण म्हणतो ना की बघा की तुम्ही म्हणजे एखाद्या व्यक्तीला बघून आपल्याला कळतं की हा व्यक्ती किती धार्मिक उठबस आहे. का बरं? की याचं मार्गात येणं जाणं आहे, यांच्याकडे साधू संतांचं येणं जाणं आहे. शहरातल्या महिलांकडे आता असं बोललं नाही पाहिजे, तुम्हाला राग येईल, परंतु तुम्ही जर का खेडेगावाकडे गेलात ना, मी ज्या भागात निरूपणाला जातो त्या भागामध्ये साधूंचं येणं जाणं भरपूर आहे. त्यांना हे माहिती आहे की साधू आल्यानंतर काय करायचं आहे, कसं स्वागत करायचं आहे, बसायला कसं टाकायचं आहे, खानपानाचं कसं आहे. असं नाही एकदम, त्यांना सगळे अनुभव आहेत की आता ते विचारतात साधूंना आपण काय घेणार, कसलं पथ्य आहे का, आपलं परिच्छेद आहे का. आता पथ्य नाही विचारत. शहरातले बाया पथ्य विचारतील, त्या बाया म्हणतात आपलं काही परिच्छेद आहे का. हे शब्द ऐकल्यानंतर लगेच लक्षात येते की ह्यांच्याकडे साधूंचं येणं जाणं आहे, ह्यांचं मार्गात येणं जाणं आहे. काही म्हणतात बाबा आम्ही भिक्षा आणलेली आहे, भिक्षा थोडीशी घ्या. भिक्षा म्हणजे घरून ते भाजी चपाती घेऊन निघतात बाया. मध्ये कोणी साधू भेटले जेवणाच्या वेळेला तर ते भाजी चपाती भिक्षा म्हणून वाढतात त्यांना. अशा प्रकारची जाणीव असलेली मंडळी तिकडे गावाकडे मला बघायला मिळते. म्हणून मी कधी कधी म्हणतो चला तिकडे एकदा तुम्ही आणि बघा तिकडचे लोक कसे आहेत, काय आहेत. त्यांच्यामध्ये कुठेतरी बदल झालेला आहे. आणि ते प्रार्थना म्हणजे निघताना ते म्हणतात बाबा शुभचिंतन असू द्या, देवाला अनुसरणाविषयी सांगा आमच्या. इथले म्हणतात का सगळेजण? कोणी तुम्ही ऐकलं कधी? मी तर इथं कधीच ऐकलं नाही आहे की मला कोणी म्हटलं की देवाकडे आमच्या अनुसरणाविषयी प्रार्थना करा, असं कधीच म्हटल्या जात नाही. ते म्हणतात आमच्या मुलाच्या तब्येतीविषयी प्रार्थना करा, नोकरीविषयी प्रार्थना करा. अशा प्रकारच्या प्रार्थना आम्हाला सांगितल्या जातात. आणि तिकडे गेलं तर अनुसरणाची जी प्रार्थना आहे त्याबद्दल सांगितल्या जातं. शुभचिंतन असू द्या. हे वाक्य जे आहेत ना, हे वाक्य फक्त मार्ग बैठकीतलेच वाक्य आहेत. आणि म्हणून इथे आपल्याला हे वाक्य आमच्यापर्यंत का नाही पोचले? परमेश्वराचे शब्द आमच्या हृदयात येऊन मग हृदयातनं मुखावाटे ते बोलल्या का नाही जात? कारण की आप्ताचे वाक्य लागे. ज्या वेळेला परमेश्वराविषयी तुम्हाला आपलेपणाचा भाव निर्माण होणार नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वराची भाषा बोलणार नाही. जसं एखादा लहान मुलगा आहे, तुम्ही त्याची भाषा बोलता की नाही? तो बोबडा बोलतो तर तुम्ही पण त्याच्यासारखं का बोलता? एक आपलेपणाचा भाव निर्माण झाला म्हणून तुम्ही त्याच्यासारखं बोलता. आणि त्याच्या मनातही तुमच्याविषयी आपलेपणाचा भाव निर्माण होता म्हणून तो सुद्धा तुम्ही जी भाषा बोलता ती भाषा बोलण्याचा तो प्रयत्न करतो. हा विषय महत्त्वाचा आहे.
लहान मुलाला स्पष्ट बोलता येत नाही, परंतु तो प्रयत्न मात्र करतो. हा प्रयत्न आपल्याकडनं जर का झाला तरी भरपूर झालं. समुद्राच्या दृष्टांतामध्ये हा प्रयत्नच सांगितलेला आहे. आपण फक्त काठावरचेच शिंपले वेचले आणि घरी गेलो, उपयोग नाही. कोणी पुढे गेला, अजून माणिक मोती घेतले आणि घरी गेलं, काही उपयोग नाही. एखादा व्यक्ती आहे तो समुद्राच्या पोटामध्ये जातो, तळाशी जातो, अनर्ग रत्न कुठे आहे त्याला माहिती आहे, त्याचा प्रयत्न करतो. ते म्हणतात की कवणी एकू समुद्रासी उद्यमा जाती, म्हणजे व्यापारासाठी प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्या ठिकाणी त्यांना जसा प्रयत्न असेल तसं त्यांना ते प्राप्त होतं. तुम्ही मंदिरात कशासाठी येता ते तुम्हाला बरोबर भेटतं बरं का. काही लोक निरूपणाला येतात तर ते निरूपणाच्या वेळेत येतात, त्यांना निरूपण भेटतं आणि तिथून पुढच्या सगळ्या गोष्टी भेटतात. काही लोक फक्त देवपूजेला येतात, ते फक्त देवपूजा त्यांना भेटते, निरूपण सुटून गेलं, बाकी पुढच्या सगळ्या गोष्टी भेटतात. काही लोक भोजनाच्याच वेळेला येतात, अर्थात एखादी व्यक्ती घरीच असतात आणि मग भोजनाच्या वेळेत येतात, ते चुकीचं आहे. एखादी व्यक्ती नोकरीला आहे आणि मग त्यांना सुटायला उशीर होतो वगैरे, त्यांना मी सांगितलंय उशीर जरी झाला तरी यायचं का. इथे 2 साधू असतील, 2 वासनिक असतील, त्यांना दंडवत होईल, देवपूजा होईल, प्रसादवंदन होईल, म्हणून यायचं. पण जे घरीच आहेत, आराम करतायत, त्यांनी काय करायचं, त्यांनी आलं पाहिजे ना. येणं आवश्यक आहे. आपल्याकडे निरूपण किती तारखेला सुरू झालं? 1 तारखेला सुरू झालं. आपली उपस्थिती कधी आहे? आजपासून. घटस्थापना आज आहे. आमच्यासाठी घटस्थापना मोठी झाली, निरूपण आमच्यासाठी मोठं झालं नाही. आपण निरूपण जेव्हा सुरू झालं तेव्हा आलं पाहिजे. आपण तर हे 9 दिवसाचं निरूपण घेतलेलं आहे. माझं निरूपणाच्या याच्यात कुठेही नवरात्रीचा उल्लेख मी करत नाही आहे की नवरात्री निमित्त निरूपण आहे वगैरे, असं काही करत नाही. हे निरूपण आहे. माझं वर्षभर निरूपण चालतं महाराष्ट्रामध्ये. तिथे पहिल्या दिवसापासून लोक येतात शेवटच्या दिवसापर्यंत. म्हणजे आम्हाला परमेश्वराचे वाक्य महत्त्वाचे आहेत का घटस्थापना महत्त्वाची आहे? हे आप्ताचे वाक्य लागे जेव्हा होईल त्यावेळेला जिथे जिथे निरूपण आहे तिथे तिथे आपण उपस्थित होणार, कारण की तिथे परमेश्वराचे वाक्य त्या ठिकाणी बोलल्या जात आहे. ते कानावर आपल्या पडले पाहिजेत, यासाठी आपण धडपडलो पाहिजे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की असं परमेश्वराने सर्व निरूपण केलेलं असताना देखील, परमेश्वर एवढं आपुलकीने सांगत असताना देखील जीव परमेश्वराचं का नाही ऐकत? दुसरी शंका दिली आपण. जीव ऐकत असतील देवाचं ना, आप्ताचे वाक्य लागे, आप्ताचे वाक्य लागतं म्हणून ते ऐकत नाही, किंवा कुणीच जीव परमेश्वराला अनुसरत नसतील ना, आप्ताचे वाक्य लागे, ज्यांना ज्यांना परमेश्वराविषयी आपलेपणाचा भाव निर्माण झाला ते ते अनुसरलेले आहेत. ज्यांनी परमेश्वराला आपलं आप्त मानलं, म्हणजे बंधू मानलं, माता पिता मानलेलं आहे, अशा प्रकारचं ज्यांनी आपलेपणाने परमेश्वराकडे बघितलं त्यांना आप्ताचे वाक्य लागले आणि ते अनुसरले. मग सगळेच सरत असतील ना, आप्ताचे वाक्य लागे, जर का ते परमेश्वराविषयी आपलेपणाचा भावच नसेल मग ते काही अनुसरत नाहीत. मग इथे परत एक वेगळी शंका आपण देऊया की अशा प्रकारे जीव परमेश्वराचं का नाही ऐकत? ऐकत नाही हे कळालं, पण का नाही ऐकत ना? आप्ताचे वाक्य लागे म्हणजे परमेश्वराविषयी जेव्हा आपलेपणाचा भाव निर्माण होईल, त्याला आमच्या स्वामींनी सांगितलं प्रतीती. जोपर्यंत प्रतीती तुमच्यामध्ये येत नाही, उतरत नाही, तोपर्यंत परमेश्वराचे वाक्य आपल्या हृदयापर्यंत पोहोचणार नाहीत. आणि परमेश्वराचे वाक्य हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आधी परमेश्वराला आपल्या हृदयापर्यंत आपण पोहोचवून घेतलं पाहिजे, अंतर्गाम्य केलं पाहिजे, तरच परमेश्वराचं म्हणितलेलं आपल्याला लक्षात येईल. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे ना, त्यांनीच सांगितलेलं आपल्याला पटत असतं, तेच वाक्य आहे. परंतु त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे, आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी काहीतरी स्थान असलं पाहिजे, आणि मग तो वाक्य, तो व्यक्ती काही जरी सांगेल तरी ते जीव तो ऐकायला लागतो. आमच्या नाथोबासांच्या अंतःकरणात आमचे स्वामी आहेत, म्हणून आमचे स्वामी काही सांगतात ते नाथोबा करतात. नाथोबांना काहीच असा प्रश्नच निर्माण होत नाही काही.
भटोबासांच्या अंतःकरणात स्वामी आहेत. स्वामी जे सांगतात ते भटोबास करतात. भटोबास का, कशाला, केव्हा काहीच प्रश्न करत नाहीत. आणि म्हणून हे अंतर्गाम्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे. इथे सांगितले की परमेश्वर कसे आहेत, अनिमित्त बंधू. तुम्ही ज्यांना राखी बांधतात ते कोण आहेत, निमित्त बंधू आहेत. आणि जे तुमचं रक्षण करतात ते तुमचे अनिमित्त बंधू आहेत. आहे की नाही, उलट पालट आहे की नाही. ज्यांना आम्ही राखी का बांधतोय, त्यांनी आमचं रक्षण करावं म्हणून. ते आमचे कोण आहेत, निमित्त बंधू आहेत. कुठल्या तरी निमित्तामुळे ते भाऊ आहेत आपले, नाहीतर नाही भाऊ वगैरे काही नाही आहे. कुठेतरी पुढे जाऊन प्रॉपर्टीचा हिस्सा होणार आहे म्हणून ते बंधुत्वाचं नातं आपण जपून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्यांना राखी बांधतो आणि मग त्यांना सांगतो की आमचं रक्षण करा. परंतु मुळात आपलं रक्षण कोण करतं, ज्यांना आपण राखीच बांधत नाही ते परमेश्वर जे आहेत. त्यांना काही वेगळी राखी बांधायची गरज नाही. परंतु त्यांची जी राखी आहे ती आपण आपल्या हातात बांधून घेतली पाहिजे, तर आपल्याला रक्षण त्यांचं जे आहे, साह्य जे आहे ते आपल्याला निश्चित मिळणार आहे. कर्मराटीतला जो बंधू आहे, जीवरूपी जो बंधू आहे, तो तुमचं रक्षण करेलच असं नाही आहे की नाही. तुम्ही जेव्हा भाऊबीजेला, रक्षाबंधनाला जाता, तुमच्या मनामध्ये संशय असतो की नाही, किती ओळणी देतो काय माहिती, कितीची साडी देतो काय माहिती, आहे की नाही. तुमच्या सगळ्या महिलांच्या डोक्यात चालूच असतं. ते वस्त्र घेतल्यानंतर लगेच तुम्ही त्याचा हिशोब लावता, कितीची साडी आहे, काय आहे, मागच्या वेळेस तर चांगली घेतली होती. हे सगळे एवढे मोठे प्रश्न आहे. म्हणजे त्याच्याकडनं रक्षणाची इच्छा आहे, परंतु त्याच्याकडनं रक्षण कुठल्याच बाबतीमध्ये आपलं घडेल की नाही घडेल आपल्याला माहिती नाही. परंतु परमेश्वर असे आहेत की त्यांचं फक्त म्हणीत आलेलं करा, तुमचं पूर्ण नरकापासून तुमचं रक्षण ते करणार आहेत. आणि म्हणून तो भाग जो आहे तो आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की परमेश्वराविषयी अनिमित्त बंधुत्वाचं जे नातं आहे ना, ते तुम्ही पुढे चालू ठेवा. निमित्त बंधूपेक्षा अनिमित्त बंधू जे आहेत ते अतिशय श्रेष्ठ आहेत, कारण की ते परमेश्वर आहेत. आता इथे सांगितलं की आप्ताचे म्हणजे ज्यांच्यावर आत्मबुद्धी आपली आहे, आपलेपणा आहे, त्यांचं जे बोलणं आहे ते आपल्याला लगेच पटतं. आणि हे वचन आमच्या स्वामींनी ज्या प्रकरणावरून म्हटलेलं आहे त्याचं निरूपण केलेलं आहे, ती लीळा आता आपण बघणार आहोत. पूर्वार्ध 473 क्रमांकाची ही लीळा आहे. तथा उपहारू स्वीकारू. लखुदेवबाई भटाते पुसले, नागदया मी गोसाव्यांचा ठाई उपहारू करीन. लखुदेवबा हे भटोबासांचे नात्यातले आहेत आणि मग त्यांना आमच्या स्वामींच्या ठिकाणी काही उपहार करायचा आहे आणि म्हणून त्यांनी स्वामींना योग्य पद्धतीने आपला उपहार वगैरे विधी झाला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, भटोबासांना विचारलेलं आहे. आणि ते म्हणतात, नागदया मी गोसाव्यांच्या ठाई उपहार करीन. म्हणजे मी स्वामींच्या ठिकाणी मला उपहार करण्याची, विधी करण्याची इच्छा आहे. तर भटी म्हणितले तू ते काही, म्हणजे भटोबास त्यांना विचारतात की तुमच्याकडे काय आहे बरं. म्हणजे ज्याला एखादी क्रिया करायची आहे तर त्या क्रिया करणाऱ्यांकडे काही ना काही असणं खूप गरजेचं आहे. काय असलं पाहिजे, क्रिया करायची असेल तर सर्वात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पैसे असले पाहिजेत. पण एखाद्याकडे पैसे नसतील तर काय करायचं, त्याच्याकडे आवडी तरी असली पाहिजे. पैसे नसले तरी चालतात बरं का. आपल्याला आता असं वाटतं अन्नदान करायचं म्हणजे आपल्याकडे पैसे असल्याशिवाय अन्नदान करूच शकत नाही. परंतु अन्नदान करण्याचा जरी क्षमता नसेल आपल्यामध्ये तरीसुद्धा आपण इतर काही गोष्टी करू शकतो की नाही. अन्नदान नाही तर सेवा करू शकतो, काहीतरी मदत करू शकतो आपण सेवेमध्ये. म्हणजे यामध्ये आपल्याकडे द्रव्यच असलं पाहिजे असं काही नाही. जर का द्रव्य नाहीच नाही आहे आपल्याकडे कसल्याच अर्थाने, तर त्यावेळेला आपण त्या ठिकाणी आपल्या तनाने किंवा मनाने त्या ठिकाणी उपयोगी जाऊ शकतो. म्हणजे मनाने म्हणजे आवडीपूर्वक आणि तनाने म्हणजे देह
आपलं त्या सेवेअर्थी उपयोगी लावायचं, पण कसं आवडीपूर्वक बरं का. आदळ आपट नाही झाली पाहिजे. एक तर त्याच्याने भांडेही खराब होतात आदळ आपट केल्याने, आणि आपली क्रिया पण खराब होते. माहिती आहे ना, आदळ आपट केल्याने भांडे खराब होतात, माहिती आहे का. भांड्याला टोचे बसतात ना असे. एरवी भांड किती सुरेख असतं, ते भांड खराब जसं होतं ना आदळ आपटमुळे, त्याच आदळ आपटीमुळे आपली क्रिया जी आहे ना ती सुद्धा खराब होते. हे पण लक्षात घ्या. आपल्याला फक्त भांड दिसतं, परंतु आपली जी क्रिया आहे ना ती सुद्धा त्याच्यात बघायची. आपण जेवढ्या नाजूक पद्धतीने आपण भांडी वापरतो तेवढ्याच नाजूक पद्धतीने सात्विकपणे शांतपणे आपण त्या क्रियेला न्याय दिला पाहिजे. आणि एखाद्या वेळेस आपल्याकडे धन नसतंच, परंतु आपलं देह आणि आपली आवड जी आहे ते निश्चितच आपण कुठल्याही वेळेला कसंही ईश्वराच्या उपयोगी तुम्ही नेऊ शकता, आणि त्याचा पुरेपूर आपल्याला लाभ जो आहे तो प्राप्त होत असतो. आणि म्हणून इथे भटोबास विचारतात, तू ते काही असे, म्हणजे तुमच्याकडे काय आहे, म्हणजे त्या पद्धतीने त्यांना ती सेवा सांगता येत. म्हणजे ते म्हणाले की माझ्याकडे वस्त्रच आहे. बर, मग वस्त्रच आहे का, मग आपण अशा अशा पद्धतीची क्रिया करू शकतो. ते म्हणाले की माझ्याकडे द्रव्य आहे. अच्छा, द्रव्य आहे तर मग त्याच्यामध्ये हे पण आपण उपयोगात आणू शकतो, हे पण देऊ शकतो, ते पण देऊ शकतो. म्हणजे तुमच्याकडे क्रिया करण्याची जे काही उपलब्धता आहे वस्तूंची की पदार्थांची किंवा द्रव्याची, ती कशी आहे त्यानुसार ती क्रिया आपण करू शकतो. एखादे म्हटले की माझ्याकडे गहूच आहेत फक्त, आणि तेवढेच मी देऊ शकतो, काही हरकत नाही, ते उपयोगामध्ये येतील परमार्गाच्या. म्हणजे जे काही असेल त्याचं स्वरूप सांगा, आणि मग त्या पद्धतीने ती क्रिया उपयोगी जाणार आहे. आमचे संवत्सरचे मोठे बाबा होते, म्हणजे पंक्तीचं एक विशिष्ट तर खर्च लागणारच आहे. एवढ्या लोकांना भोजन द्यायचं आहे, मार्गामध्ये 200-250 लोक आहेत, 300 लोक आहेत, कधी द्रव्य तर लागणारच आहे. पण एखादी व्यक्ती अशी यायची की बाबा माझ्याकडे एवढेच पैसे आहेत, 1,000 रुपये आहेत. बाबाने काय हरकत नाही, होऊन जाईल क्रिया. म्हणजे त्या द्रव्यामध्ये बाबा ती क्रिया करायची. काही ना काही त्यांचं द्रव्य तर परमार्गाच्या उपयोगी लागणारच आहे की नाही. बाबा जर का अडून बसले नाही एवढेच पैसे लागतील, मग तो म्हणेल मग आता अजून 2,000 रुपये. त्यावेळी 3,000मध्ये पंगत व्हायची चांगली बरं का. त्यावेळी स्वस्ताही होती. म्हणजे इथे बाबा तसं करत नव्हते, कारण की हा परत गेला तर काय होईल, ते द्रव्य परत प्रपंचामध्ये खर्च होऊन जाईल, आणि त्याच्या इष्टाड आपण आल्याचं कुठेतरी असं होईल. म्हणून जे येतं आहे त्या द्रव्याला इष्टी उपयोगी लावा. मामाजींचं म्हणणे, जे द्रव्य तुमच्याकडे येतं येऊ द्या, ते इष्ट उपयोगी लावा. त्याचं द्रव्य तुम्ही म्हटले नको आम्हाला, तर ते अनिष्टातच जाईल, परत प्रपंचातच जाणार आहे. तो स्वखुशीने देतोय तर या, त्याच्याकडे मागत बसू नका. पण तो जर का स्वखुशीने देतोय तर ते द्रव्य घ्या, आणि तुमचं काय काम आहे ते योग्य उपयोगी लावा, हे तुमचं काम आहे. आणि म्हणून इथे भट्टोबासांनी विचारलं, तुमच्याकडे काय आहे बरं. नामी कटकासी गेला होता, तेथ मज तिनी आसू आणि 4 दाम आले. मी कटकाला गेलेलो होतो देवगिरीला, तिथे मला काय झालं की 3 आसू आणि 3 दाम माझ्याकडे मला प्राप्त झाले. तरी 2 दाम वेचले. आता 4 दाम होते, त्यातले 2 दाम खर्च झाले. वेचले म्हणजे खर्च झाले, म्हणजे किती दाम राहिले. आता ऐकता ना तुम्ही मी काय बोलतोय, गणिताचा क्लास. 4 दाम होते, त्यातले 2 खर्च झाले, किती राहिले. अच्छा, म्हणजे मला बघावं लागतं तुम्ही जागे आहात की नाही, का गेले कुठेतरी, अनुसरणाचा उल्लेख करून तिकडे पोहोचले की काय. तरी 2 दाम वेचले, 3 आसू आणि 2 दाम माझ्याकडे आहेत. 3 आसू आणि 2 दाम माझ्याकडे आहेत. आसू म्हणजे सोन्याचं नाणं, हो का. तरी गोसाव्या लागी बरवे वस्त्र घे. म्हणजे आता तुला जी क्रिया करायची आहे, उपहाराची क्रिया करायची आहे, आता काय करायचं, तुझ्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त द्रव्य आहे. आता नुसतंच अन्नदान नको, आपण काय करूया, गोसाव्या लागी बरवे वस्त्र, चांगल्या उत्तम गुणवत्तेचं जे वस्त्र आहे ते आपण देवासाठी घेऊया. आणि त्या काळामध्ये कसं काय वस्त्राची उपलब्धता खूप कमी असायची. आता तसं काही राहिलं नाही. आधी दिवाळी सणालाच कपडे मिळायचे,
आधेमध्ये कपडेच मिळायचे नाही विकत घ्यायला, नवीन कपडे तेव्हाच यायचे. आता कधी लोक जाऊन कपडे विकत घेतात. कपड्याचं त्यावेळी खूप महत्त्व होतं बरं का. आम्ही जेव्हा मार्गात होतो 96ला वगैरे, तेव्हा तर म्हणजे कपड्यांना इतकं जपल्या जायचं, कारण की एक कपडे जर का खराब झाले मग परत दुसरे कपडे आणायचे म्हणजे दुर्लभच असायचं अक्षरशः. म्हणून तेच कपडे जपून जपून उपयोगात आणायचे. त्याही आधी आमच्याही आधीची जी पिढी आहे त्यांचं अजून जतन त्यांचं आमच्यापेक्षा जास्त होतं. म्हणजे त्यावेळी द्रव्याची उपलब्धता ही नसायची. आता भरपूर द्रव्याची उपलब्धता, म्हणजे व्यवहारामध्ये भरपूर द्रव्य जे काय होतं उपयोगामध्ये आणलं जातं, तेव्हा तसं नसायचं. मग स्वामींच्या काळात अजूनच, जसं तुम्ही जर का जानोपाध्यांची पहिली भेट जर का तुम्ही वाचली लीळाचरित्रामध्ये, तर ते म्हणतात की ते वस्त्र त्यांनी धुतलेलं आणि ते शिवत होते. म्हणजे स्वामींकडे जायचं जे धोतर आहे ते कुठेतरी फाटलेलं आहे आणि तेच धोतराशिवाय दुसरं धोतर नाही आहे, बाहेर जायचं आहे तर मग ते शिवत होते. शिवूनच तेच धोतर ते घालून जातील. आता आपल्याकडे एक कपडा फाटलेला असेल, दुसरा आपण लगेच उपयोग, तो फाटलेला लगेच पाय पुसायला देऊन टाकतो आपण, पण तेव्हा तसं नव्हतं. म्हणून इथे स्वामींच्या ठिकाणी जे वस्त्र अर्पण केले जाईल ते काय होणार आहे, ते उपयोगीच जाणार आहे. जसं मी सांगतो, मला भेटायला येताना शॉल, वस्त्र, कपडे बिपडे काय आणू नका. का? तुम्ही दिलेले कपडे तसेच पडून असतात, आम्ही कपडे वापरून किती वापरणार आहे. म्हणून द्रव्य जे आहे ते वस्त्रासाठी किंवा अनावश्यक गोष्टीसाठी खर्च करू नका. ज्यांना तुम्ही दातृत्व करताय त्यांना विचारा की तुम्हाला याची आवश्यकता आहे का, आणि ते म्हणले हो आवश्यकता आहे, अमक्या पद्धतीचं वस्त्र आणा, तर तेच वस्त्र आणा आणि तेव्हाच आणा, नाही तर उगाच भारंभरती करू नका. अन्नदान देताना विचारा त्यांना की तुम्हाला काय आवश्यक आहे तेच द्या. अन्नधान्य तर अन्नधान्यच द्या, किंवा त्या बदली द्रव्य तर द्रव्यच द्या. अट्टहास करू नका, वस्तूच दिली पाहिजे असा अट्टहास नको. आणि जे आवश्यक आहे आणि ते जे अपेक्षित आहे ते निश्चितच तुम्ही घेऊन दिलं तुमच्या क्षमतेनुसार, तर काहीच हरकत त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून त्यांची क्षमता भट्टोबासांनी विचारलं की तुमची क्षमता काय आहे. त्यांनी ते सांगितलं 3 आसो आणि 2 नाम आहेत. मग ते म्हणाले की चांगलं वस्त्र स्वामींसाठी घेऊ आणि गोसाव्यांची पुरता उपहार करी. आणि उपहार करताना काय कर, स्वामींपुरताच उपहार कर, सगळ्यांसाठी असं नको. कारण की थोडा काय आहे की द्रव्य आहे जास्त, परंतु ते पूर्णच्या पूर्ण ईश्वराच्याच उपयोगी लागावं असं कुठेतरी भट्टोबासांचं म्हणणं आहे. हे परमेश्वराच्याच उपयोगी लागलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की स्वामींपुरताच उपहार कर. आणि मग त्यानंतर म्हणून तेही हो का, आणि मग तेही म्हणतात बरं. आता दुसरं कोणी सांगितलं असतं कदाचित त्यांनी ऐकलं नसेल, भट्टोबासांनी सांगितलं, नातलग आहेत त्यांनी ते ऐकलं आणि मग ते म्हणतात की हो का, बरोबर ठीक आहे तुम्ही म्हणता तसं. मग गोसाव्याला की बरवे वस्त्र घेतले, चांगलं वस्त्र स्वामींसाठी घेतलं. गोसाव्यांपुरता उपहार निपजविला, स्वामींपुरता चांगला उपहार जो आहे पदार्थ तयार केले गेले. गोसाव्यांची पूजा केली, वस्त्र ओळगविले, स्वामींचं भजन पूजन केलं, वस्त्र अर्पण केलं. गोसाव्यांची आरोगण झाली, विडा झाला, असनी उपविष्टा सती. मग आमच्या स्वामींची आरोगणा झाली, विडा तांबूळ स्वामींना दिला गेला, आसनी आमचे स्वामी उपविष्ट आहेत. आणि मग स्वामी लखुदेव बाते पुसले. स्वामींनी त्यांना विचारलं की क्रियेचं स्वरूप कसं आहे, चांगलं आहे. एखाद्या वेळेस म्हणजे एक अधिकरण एका ठिकाणी येणार होते, मग आता त्यांचं पथ्य पाणी काय त्यांना तर विचारता येत नाही. मग आम्ही काय करतो, त्यांच्या आश्रमात फोन करून विचारलं की बाबांना काय काय चालतं. मग त्यांनी सगळं पथ्य पाणी सांगितलं. आम्ही त्यांना जे ताट वाढून दिलं, समोर ठेवलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की त्यांनाच चालणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. ते म्हणाले मला चालणाऱ्याच वस्तू कशा काय बरोबर तुम्ही बनवल्या आहेत किंवा वाढल्या आहेत. म्हटलं आम्ही थोडीशी चौकशी केली होती, माहिती काढली होती, आपल्याला काय चालतं काय नाही. म्हणजे आपल्याला त्यांना लगेच लक्षात येतं की ह्यांनी बरोबर अशीच क्रिया कशी काय केली बरं. म्हणजे त्याच्या क्रियेचं स्वरूप कसं आहे, व्यवस्थित आहे, चांगलं आहे. म्हणजे यांनी कुठून तरी माहिती काढलेली आहे. आमच्या स्वामींना ही गोष्ट माहिती आहे, परंतु त्याची जाणीव कुठेतरी लखुदेव बासांना आहे की नाही आहे, किंवा समोर जे बसलेले असतील भक्तजन मंडळी
त्यांच्यापर्यंत सुद्धा हा विषय पोचला पाहिजे. की कधी आमच्या स्वामींनी माहीम भट्टांना विचारलं की तुम्ही कसं काय बरं त्याग केला, का विचारलं? स्वामींना माहिती नाही कसा त्याग केला, माहिती आहे, परंतु समोर बसलेले जे लोक आहेत, म्हणजे स्वामींच्या समोर बसलेल्यापासून आत्ता समोर बसलेल्या लोकांपर्यंत तो विषय पोहोचला पाहिजे की माहीम भट्टांचा त्याग कसा आहे हे कळलं पाहिजे, म्हणून स्वामींनी त्यांना विचारलेलं आहे. अजून एका प्रसंगामध्ये अजून कुठलं उदाहरण देता येईल की स्वामींना माहिती तरी पण स्वामींनी त्यांना विचारलं. ते म्हणाले देवा तुम्ही सगळं जाणताच. स्वामी म्हणतात की आम्ही जाणतो, पण ह्या लोकांना माहीत पडलं पाहिजे की पंचकुळाचार्य ग्रह निवृत्ती. स्वामी म्हणतात कसे झाला ग्रह, तुम्ही भूत योनीला कसे गेलात? नंतर देवा तुम्ही जाणता ते सगळं. ते आम्ही जाणतो, पण ह्या लोकांना पण माहिती पडू द्या, म्हणजे हे पुढे जाऊन असले कुठले कामं करणार नाही, रिकामे कामं. म्हणून ते माहिती व्हावं, म्हणून सगळ्यांना कळावं, म्हणून स्वामींनी त्यांना ते विचारलं. तर इथे लखुदेव बासांना सुद्धा स्वामी विचारतात, हे तुम्हासीची स्फुरले की कोणी स्फुरविले? हे तुम्हाला कोणी स्फुरवलं की तुम्हाला स्वतःला स्फुरलं? आपण असतो तर आपण म्हटलो मलाच आलं ते डोक्यामध्ये. इथे सांगितलं जातं आपला गुण पुढीलावर घालावा, म्हणजे आपल्याला काही सुचलेलं असेल त्याचं श्रेय दुसऱ्याला देता आलं पाहिजे. सुचलं आपल्यालाच आहे आणि तुम्हाला म्हटलं की तुम्हाला सुचलं का? हो मग मला सुचलं, माझं डोकं चांगलं आहे. तसं आपण म्हटलं पाहिजे की हे मला सुचलं, परंतु हे का सुचलं? कारण की मार्गामध्ये मी असं बघितलेलं होतं, किंवा कुठल्या तरी क्रियेमध्ये आम्ही हा भाग बघितला, कुणाकडनं तरी ऐकलं होतं आणि म्हणून ते माझ्या डोक्यात आलं की आपण अशा पद्धतीने क्रिया करू शकतो असं. आणि कधी पण लक्षात घ्या की आपल्या डोक्यात सरळ येतच नसतं, ते कुठून तरी आलेलं असतं आणि ते सुचत असतं, म्हणून आपण ते तसं करायचं असतं आणि त्याचं श्रेय आपल्याला देता आलं पाहिजे. आता कधी कधी असं असतं की खरोखर आपल्याला स्फुरत असतं. ते आमच्या भट्टोबासांना जे स्फुरलं ते कुणी स्फुरवून दिलं? कोणी सांगितलं होतं का? कधी कुठे बघितलं होतं का? ते नाही. त्यांनी त्याचं श्रेय कोणाला दिलं? भट्टोबासांनी. कधीचं पण काय म्हणतोय मी, कुठली लीळा? स्वामी म्हणतात हे तुझं काहीच आहे ना स्फुरले. श्री प्रभू महाराजांचं वस्त्र जे आहे, प्रसाद वस्त्र प्रसन्न दुटी, ती स्वामींना जेव्हा दर्शन केलेली आहे तेव्हा हे दृश्य त्यांनी कधी बघितलं होतं का? नाही बघितलं. पण स्वामी परत त्यांना विचार, हे तुझं काहीच आहे ना स्फुरलं. ते म्हणतात आपले श्री चरणाची प्रसाद आहे. म्हणजे ज्याचं श्रेय आपल्याला आपण शोधतो गुरुनिमित्त वगैरे, हे कसं स्फुरलं तर लक्षात येतं की हे खरोखरच नव्याने स्फुरलेलं आहे. याचं कधीच काय आपण ऐकलं नाही, काही नाही. ह्याची स्फुर्तरूपता कोण करून देतं? परमेश्वराला त्याचं श्रेय देता आलं पाहिजे आपल्याकडे. परमेश्वर ते स्फुरवून देतात, म्हणून ते आपल्याला स्फुरत असतं. ईश्वर दैवराटिक आणि दैवराटीतला अपूर्व जे काही विधी आहे तो परमेश्वर आपल्याला स्फुरवून देत असतात आणि म्हणून ते श्रेय आपल्याला देवाला देता आलं पाहिजे. आपल्याला ते श्रेय घेता येणार नाही. सकळही देवाचे मा देव देईल ते आपले श्रेय. म्हणजे स्फुर्तरूपता जी आहे ते सुद्धा देवच देतात आणि त्याचं श्रेय देवालाच देता आलं पाहिजे. आपल्याकडनं आपण कसं आहोत? शौच दीन रंक असे आहोत, असमर्थ आहोत आपण सगळ्याच बाबतीमध्ये. जसं तुमचा एखादं यंत्र आहे, तुमच्याकडे मोबाईल आहे किंवा टी व्ही आहे, ह्याच्यातनं तुम्ही करंट काढून घेतला टीव्हीतनं, तो कसा आहे? असमर्थ आहे तो. त्याला कुठेतरी तुम्हाला इलेक्ट्रिक सप्लाय तुम्हाला द्यावा लागतो. मोबाईलमधली बॅटरी काढून घ्या, संपला विषय त्याचा, काहीच नाही, किती किमतीचा असो. म्हणजे त्याच्यातला खरा आत्मा कोण आहे हे लक्षात आलं पाहिजे. दैवराटीच्या जेवढ्या काही क्रिया घडतात त्यातला आत्मा कोण आहे? तर परमेश्वर आहे. परमेश्वराची प्रवृत्ती आहे, म्हणून त्या त्या गोष्टींचा योग येतो, त्या गोष्टी आपल्याला स्फुरतात. आपल्याकडनं करत असताना आवड फक्त तुमची असली पाहिजे, परमेश्वर तुमच्याकडनं करून घेतात. आणि म्हणून आमचे आचार्य म्हणतात करते करविते काही आपण, करते करविते परमेश्वर आहेत आणि त्यांच्याच प्रवृत्तीने सगळ्या क्रिया आपल्या घडत असतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात की हे तुम्हासीची स्फुरले. म्हणजे स्वामी बघतात की त्यांचं म्हणणं काय आहे, कारण की स्फुरलं तर त्यांनाच आहे.
की मी गोसाव्यांच्या ठाई उपहार करेन. स्वामींचा प्रश्न पण कळाला पाहिजे. हे उपहार इथे करावा हे तुम्हाला स्फुरलं की कोणी स्फुरवलं? आपण म्हटलं हो मला स्फुरलं, माझ्याकडे पैसे होते, मग पंगत करून टाकू. स्वामींचा प्रश्न हा नाही आहे. तुम्हाला अन्नदान करण्याची स्फुरदरूप तुम्हाला झाली की दुसऱ्यांनी करून दिली हा प्रश्न नाही आहे. ही जी क्रिया पूर्ण आज केली, विधिरूप क्रिया, तुम्ही जे जे काही केलं, हे अर्पण केलं ते अर्पण केलं, पद्धतशीर क्रिया झालेली आहे. तर ही क्रिया तुम्हाला कोणी सांगितली की तुम्हाला स्फुरलं मनाने? ते म्हणतात जी जी मिया नाग द्या ते पुसिले. ते म्हणतात नाही, मी स्वामी देवा, मी भटोबासांना हे विचारलं, नाग द्या मी गोसाव्यांच्या ठाई उपहार करीन, असं मी त्यांना विचारलं. नाग द्या मी पुसिले तू ते काही असे, त्यांनी मला विचारलं की तुमच्याकडे काय आहे. ना माते तिन्ही आसू आणि दोन्ही दाम असती, असं मी त्यांना माहिती दिली. आणि मग ते म्हणाले, भटोबास गोसाव्या लागी बरवे वस्त्र घ्यावे आणि गोसाव्यांची पुरता उपहार करी. आपण स्वामींसाठी एक चांगलं वस्त्र जे उपयोगी जाणार आहे, कारण की भटोबा स्वामींच्या सेवेमध्ये असल्यामुळे त्यांना हे माहिती आहे की काय उपयोगी जाणार काय नाही. गुरुनिमित्तांकडे पंगत करायची असेल, काही दातृत्व करायचं असेल तर काय करतो आम्ही, तिथले जे सेवक वर्ग आहे त्यांना आम्ही विचारतो की काय मामाजींना काय चालतं, किंवा एखाद्या अधिकरणांकडे क्रिया करायची तर त्यांचे सत्शिष्य कोण असतात त्यांना विचारतो, काही पथ्य पाणी हे ते म्हणजे काय अपेक्षित आहे हे सगळं आम्ही तिथे विचारतो. आणि मग ती क्रिया म्हणजे त्यांना सुद्धा ती क्रिया स्वीकारताना त्रास होणार नाही, अडचण होणार नाही, अशा पद्धतीची क्रिया आपली झाली पाहिजे. म्हणून मोठ्यांच्या ठिकाणी कुठलीही क्रिया करताना काय केलं पाहिजे, आपण त्यांना विचारूनच ती क्रिया केली पाहिजे. कोणीतरी मोठ्या कष्टाने काय केलं, शिरा बनवला, तूप बीप चांगलं टाकलं, साखर टाकली, चांगला शिरा बनवला, उत्तम चविष्ट, आणि त्यांना दिला. त्यांना न विचारतात ते म्हणाले माझा साखरेचा परिच्छेद आहे. हे बाबा थोडासा खा. म्हणे मला डायबिटीज असते तर मी खाल्ला असतं थोडासा, परंतु माझं काय परिच्छेद आहे, संकल्प सोडलेला आहे, त्याच्यामुळे मी हे खाणार नाही. मग त्यांनी एक शब्द जर का आधी विचारला असता तर ते म्हटले असते की बाई असं करा, गुळाचा करा, किंवा अजून काही सांगितलं असतं पदार्थ, आणि मग ती क्रिया कशी झाली उपयोगी पडली असते. म्हणून आमचे स्वामी सांग येथीचा व्यापार तो येत पूस पुसो की जे की, म्हणजे काही गोष्टी ज्या असतात त्या विचारूनच त्या केल्या गेल्या पाहिजेत. काही गोष्टी आहेत ते न विचारता सुद्धा तुम्ही ते करू शकता, परंतु महत्त्वपूर्ण दातृत्व काही करायचं असेल तर त्यावेळेला विचारून केलं पाहिजे. आणि म्हणून लखुदेव बासांना ही काही कल्पना, ती काही स्फुर्दरूपता नव्हती की कशा पद्धतीने करायची क्रिया. मला उपहार तर करायचा आहे, पण तो कसा करायचा, काय करायचं त्याची जाणीव मला नाही. म्हणून भट्टोबासांना त्यांनी विचारलं आणि भट्टोबासांनी इतकं सुंदर क्रिया त्यांच्याकडनं करून घेतली की स्वामींना सुद्धा विचारावं लागलं, हे तुम्हाला स्फुरलं की कुणी स्फुरवून दिलं. आणि मग त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. आणि मग अशा पद्धतीने आचार्य भट्टोबासांनी त्यांना पूर्ण क्रिया व्यवस्थित करून घेतली. आणि त्यावेळेला काय आहे की भट्टोबासांच्या माध्यमातून त्यांची क्रिया उत्तम प्रकारे पार पडलेली आहे. हो का म्हणून केला जी, आणि जसं भट्टोबासांनी सांगितलं तसाच मी विधी सगळा केला, हे सर्व त्यांनी मला स्फुरवून दिलेलं आहे. स्वामी म्हणतात आप्ताचे वाक्य लाभे, असं आहे. आप्ताचे जे वाक्य आहे ते लाभे, म्हणजे लेळेमध्ये काय आहे, आप्ताचे वाक्य म्हणजे जो आप्त आहे म्हणजे आपला आहे, नातलग आहे, तो नाही बरं का. आता इथे आप्त हा शब्द परत वेगळा येणार आहे. आप्त म्हणजे नातलगच आपला, परंतु इथे किंवा ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्याचा आपण ऐकतो ते सर्व आपले आप्तच आहेत. पण या वचनामध्ये आप्त हा प्रकार वेगळा आहे. आप्त म्हणजे जो तुमचा हितचिंतक आहे तो तुमचा आप्त आहे. एरवी तुम्हाला सांगणारे लोक भरपूर आहेत, व्यसन करा असं सांगणारे भरपूर आहेत, ते आप्त आहेत का आपले? नाही. कोणी सांगतं मांसाहार करा, ते आप्त नाहीत आपले. कोणी म्हणतं भांड्याला जा, तेही आप्त नाहीत आपले. आहेत आपले नातलगच आहेत, परंतु ते आपले आप्त नाहीत. आप्त म्हणजे कोण? जे तुमचे हितक्ष आहेत, हितचिंतक आहेत,
आणि तुमचं जे अहित चिंतन करत नाहीत. तुम्ही जरी भांडण्यासाठी तयार आहे, त्यांच्याकडे कुठेतरी भांडायला जायचं आहे, तुमचा हितक्ष जो व्यक्ती आहे ना, आप्त व्यक्ती, हा कधीही तुमचे कान भरणार नाही. तो काय करेल, तुम्हाला उलट सांगेल नाही भांडायचं नाही, आपण शांततेने राहायचं. देवानी सांगितलंय भांडायचं नाही. म्हणजे तो आप्त जो व्यक्ती आहे तो हितचिंतक असा आहे की तुमचा तो हितीची प्रवर्ते, तो अहित तुमच्याकडनं घडू देणार नाही. हे हितत्वाचं आप्तत्वाचं हे लक्षण आहे. म्हणून लक्षात घ्या, तुमचे नातलग आहेत रक्ताचे म्हणून ते सांगतात ते ऐकायचं असं नाही. तुमचे जुने ओळखीचे आहेत म्हणून ते सांगतात म्हणून ऐकत बसायचं असं नाही. मी तरी हे बघत असतं की कोण मला काय सांगतंय, त्याचं मी पडताळणी करतो. इथे देवाच्या वाक्याशी ते जुळतं आहे का, जुळत असेल तर आपण ती क्रिया करूया. मधल्या काळात समजा काही हे होतं, संकट होतं, मला कोणी म्हणत अमक्या अमक्या ठिकाणी बाबा तुम्ही स्मरणाला जा. म्हटलं नाही 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 नाही, अमक्या इथल्या दृष्टपर गोष्टींसाठी देवाच्या नामाचं स्मरण कशासाठी करायचं. परमेश्वर संपत्ती जी आहे ते मिळवण्यासाठी देवाच्या नामाचं स्मरण केलं तर ते उत्तम आहे, परंतु अदृष्टपरासाठी स्मरण करावं. दृष्टपर गोष्टींसाठी देवाच्या नामाचं स्मरण करायचं काहीच कारण नाही. परंतु अदृष्टपर परमेश्वर जर का प्राप्त करायचे असतील तर परमेश्वराच्या नामाचं स्मरण केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्याकडे, तोच एक मुख्य आणि महत्त्वाचा पर्याय आपल्याला देवानी दिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला जरी कोणी सांगितलं या गोष्टीसाठी स्मरण करा, तर आपण काय केलं पाहिजे. तिथे ते रामदेव होते, ते अटणाला निघाले आणि भट्टोबासांनी त्यांची गळा भेट घेतली. त्यांना ताप होता, तापाने अंग फनफनलेलं होतं. भट्टोबास म्हणाले त्यांना की तुम्ही काही अटणाला जाऊ नका, तुमची तब्येत खराब आहे. ते म्हणाले की मी तुमचं ऐकू की देवाचं ऐकू. त्यांनी काय म्हटलं, भट्टोबासांनी देवाचंच ऐका, मी पण जे सांगणार आहे ते देवाचंच सांगणार आहे आणि तुम्ही सुद्धा देवाचंच ऐका, माझं सोक्तीचं ऐकू नका. आणि भट्टोबास कुठेही सोक्तीकडे बोलतच नाही. भट्टोबास जे बोलतात ते ईश्वरोक्तीच बोलतात, म्हणून त्यांच्या तोंडून तेच वाक्य निघालं. माझ्यासारखं कोणी असतं तर म्हटलं माझंच ऐकायचं वगैरे वगैरे, मी ओरडलो असतो, अधिकार गाजवला असता. भट्टोबासांनी तो गाजवला नाही. भट्टोबास म्हणतात नाही, देवाचं ऐका. म्हणजे परमेश्वराचं जे म्हणणं आहे ते कसं आहे, हितक्ष बुद्धीचं आहे, हिताचं बोलणं आहे. आता मला हा प्रश्न पडायचा बघा, आत्ता बोलता बोलताच मला हे स्फुरलं किंवा सुचलं, देवाने सुचवलं ते. म्हणजे मला हा प्रश्न पडायचा आणि असा विषय पण आमचा झाला की हा तर अप्रयत्न झाला की नाही, की ताप असताना ते आटणाला चाललेले आहेत आणि भट्टोबास म्हणताना थांबत नाहीत. आणि भट्टोबास पण म्हणाले की हो तुम्ही देवाचंच ऐका. का बरं भट्टोबासांनी का नाही थांबवलं. भट्टोबासांनी त्यांना निरूपण केलं असतं तर ते थांबले असते की नाही. म्हणजे आता बोलता बोलता सुचलं की भट्टोबासांना सुद्धा भर तापात एकदा देवानी पाठवलेलं होतं. जे भट्टोबासांना याचा अनुभव आहे की कुठेतरी ईश्वर विधीमध्ये आपण जर का उपयोगी जात असू तर हे ताप वगैरे कसलं आहे, हे देहाचे कार्य आहे. ते सगळे देहाला आलेला ताप आहे. जीव स्वरूपाला ताप येतो का कधी. जीव स्वरूपाचा जो ताप आहे म्हणजे अविद्या, तो घालवण्यासाठीच तर आपल्या सगळे क्रिया आहेत. आणि देहिक रोग व्याधी जी आहे ती रोज आहे आपल्याला. लोकांना विचारा, मंदिरात आलेल्या लोकांना विचारलं काय चाललेलं आहे, ते म्हणतात काय नाही, हे पाय दुखतोय, हात दुखतोय, डोकं दुखतं आहे, हे अमकं झालं तमकं झालं. ते सांगा. आम्ही विचारलं की बाबा काय चाललंय, स्मरण काय चाललंय, वाचन काय चाललंय, श्रवण काय चालू, हे आम्ही विचारतोय आणि तुम्ही आम्हाला दुःखभरी कहाणी सांगत बसले. हे तर कोणाला सुटलेलं आहे. प्रत्येक दिवस आहे की ज्याच्यामध्ये काय एक नवीन दुःख आहे. आजचा दिवस सगळा चांगला तर आज पाणीच नाही आलं, हे दुःख घेऊन बसलो. बरं आज पाणी आलं तर आज पाऊसच भरपूर आहे, ते एक दुःख आहे परत. म्हणजे काही ना काही दुःख. तुम्हाला रोज एखादं दुःख नसेल तर ते येऊन तुम्ही मला सांगा आज आमचा सगळा दिवस चांगला गेलेला आहे. कधी कधी काहीच त्रास नाही झाला याचा त्रास होतो. आज कसं काय पाणी आलं शुक्रवार असून, अरे आलं तर भरून घ्या आता, त्याचाही त्रास होतो आपल्याला.
सगळ्या गोष्टीचा त्रासच त्रास आहे. हा प्रपंच म्हणजे त्रासदायकच आहे. आमच्या स्वामींनी ते दुःखरूपता अपाप मूळता अनित्यता हे सांगून ठेवलेलं आहे. आपल्याला याचं काही नवल नाही आहे. मग इथे आपल्याला काय आहे की जे काही भट्टोबासांनी ते बघितलेलं की असे रोजचे दुखणे चालूच राहणार. प्रत्येक दुखण्याला आपण एक एक विधी बंद ठेवला तर कसं होईल. जरी त्रास असेल, दुःख असेल, ताप असेल तरी विधी हा झालाच पाहिजे. आणि जर का विधी केला तर ते काय होणार, सन्निधानीचा भोग असेल तो सन्निधानीच भोगावा लागतो. तुम्ही आटण बंद केलं तर ताप जाणार. आटणाला निघाले की परत ताप येणार, परत आटण थांबलं की परत ताप जाणार. जोपर्यंत तो सन्निधानातला भोग, विधीतला भोग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो भोग विधीमध्येच तुम्हाला उपलब्ध होणार. कोणी म्हणे की मी जेव्हा पण स्नान करायला गेलो की मला तापच का येतो. म्हटलं हा सन्निधानातला भोग आहे. ताप पूर्ण तुमचा संपला पाहिजे तेव्हा जाऊन परत तुम्हाला ताप येणार. त्यांनी मनात भीतीच घेऊन ठेवलेली की मी मार्गात गेले की मला ताप येणार. म्हणजे हा सन्निधानातला भोग आहे तो संपला पाहिजे. आणि म्हणून आचार्य भट्टोबास त्यांना का नाही थांबवत, त्याचं उत्तर मला आत्ता मिळालं की भट्टोबासांनी सुद्धा भरतापामध्ये नेवाशाचा प्रवास केलेला आहे आणि तो विधियुक्त प्रवास केलेला असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा तो ताप गेला. हा वृत्तांतर आपल्याला माहिती आहे. ऐतिहासिक घटना आहे ती लीळाचरित्रातली, ती आपल्याला माहितीच आहे. म्हणून इथे हे रामदेव जे निघालेले आहेत आटणाला भर तापामध्ये, भट्टोबास त्यांना थांबवतात. परंतु ते म्हणतात नाही, देवाचं मला ऐकायचं आहे. आचार्य भट्टोबास त्यांच्या इष्टाआड येत नाही. हे खरं हितत्वाचं लक्षण आहे की तुमचा हितक्ष कधीच तुमच्या इष्टाच्या आड येत नाही. ही सगळ्यात मोठी ओळख आहे. आपला हितक्ष कसा ओळखायचा आपण हे लक्षात या. नाहीतर काय होतं की मंदिरात एखादी क्रिया झाली, आता बघा काही कार्यक्रम सोहळा झाला, तो सगळाच बरोबर होतो अशातला भाग नाही. आम्ही आमच्या पद्धतीने 100% तो चांगला व्हावा असाच आमचा प्रयत्न असतो. परंतु काय होतं, कोणाला काहीतरी खटकतं आणि मग त्याच्याविषयी ते नाराजी त्याच्याकडे बोलत राहतं. म्हणजे हे काय आहे, आप्तत्वाचं हे लक्षण नाही. आप्तत्वाचं लक्षण काय माहिती आहे तुम्हाला, एखादी गोष्ट चुकली तर त्याच्याविषयी दुसऱ्याकडे चुगल्या करायच्या नाहीत. तर ती जी चुकणारी गोष्ट आहे ती सुधारून घ्या. तुम्हाला सुधारता आली पाहिजे, हे तुमचं हितत्वाचं लक्षण आहे. आपलेपणाचा तो भाग आहे. तुमच्या घरी जर का दूध ओतू जात असाल तर मी दुसऱ्याला चुगली करायला जाता का? काय करता तुम्ही? जाऊन तो गॅस बंद करा. पुरुष असो स्त्री असो कोणी जाऊन लगेच गॅस बंद करता. हे हितत्वाचं लक्षण समोरच्याकडनं जसं अपेक्षित आहे तसं आपल्याकडनं पण ती क्रिया झाली पाहिजे बरं का. आपण कर्मराटीमध्ये चाड्या चुगल्या करतोय ठीक आहे, दैवराटीत चाड्या चुगल्या करू नका. हा भोग कुठपर्यंत जाईल, ईश्वरापर्यंत पोहोचेल. दादोसांनी भट्टोबासांच्या चाड्या चुगल्या केल्या. कोणाकडे? उभयदृश्य अवतार परमेश्वराकडे, ज्यांच्याकडे ज्ञान वार्ता धर्मवार्ता केली पाहिजे तिथे जाऊन जर का तुम्ही चाड्या चुगल्या केल्या, अशा पद्धतीने ईश्वर प्राप्त होऊन सुद्धा त्यांच्याकडे धर्मवार्ता घडावी हा योग आपला येत नाही. तिथे सुद्धा अन्यवार्ताच आपण करत बसतो. म्हणून त्याचा प्रसव इथे थांबवा. दैवराटीचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका करू नका. वास्तिकांच्या चुगल्या करू नका, भिक्षुकांच्या चुगल्या करू नका, साधूंच्या चुगल्या करू नका. थोडं शांत राहा. आपल्याला आपलं आयुष्य चांगलं करायचं, दुसऱ्यांचं आयुष्य चांगलं करत बसायचं नाही. आपल्याकडे स्वतःचं आयुष्य चांगलं करता आलं पाहिजे. आधी आपण आपले आप्त झालो पाहिजे आणि आप्त होण्याआधी आपल्यामध्ये हृदयगाम्य परमेश्वर झाले पाहिजे. परमेश्वराचे सगळे वाक्य आपल्या हृदयात ते साठवल्या गेले पाहिजेत आणि मगच तुम्ही तुमचे आप्त होणार. की तुम्ही काही वाईट क्रिया करायला जाल तेव्हा तुमच्यातला परमेश्वर, हृदयगाम्य झालेला परमेश्वर आणि त्यांचं ज्ञान जे आहे ते तुम्हाला वाईट करू देणार नाहीत. तुम्ही तुमचे आप्त झालात. मग दुसरा कोणी वाईट करत असेल तर त्याला सुद्धा त्या आप्तत्वापासनं रोखा. इथे तुम्ही स्मरणाला बसलेत आणि कोणी जर का अन्यवार्ता करत असेल तर तुमच्यामध्ये ती धमक असली पाहिजे की त्यांना सांगा की बोलू नका, इथे स्मरण चालू आहे. आप्तत्वाचे लक्षण आहे. कारण की तुम्ही नाही बोललात तर 4 लोकांचं स्मरण अजून खणतंय. म्हणून तुम्ही त्यांची अन्यवार्ता बंद करा. काही दोष लागत नाही. त्यांना जरी वाईट वाटलं तर वाटू द्या, पण सांगा, शांततेने सांगा, चिडून रागावून सांगू नका की ताई भाऊ हे स्मरण चालू आहे, तुम्ही नंतर बोला. नाही नंतर बोला असं नाही का बोला.
तुम्ही बोलू नका, असंच बोला. नंतर बोला म्हणजे तुम्ही परमिशन दिली, ते म्हणते ठीक आहे नंतर अन्य वार्ता करू आपण. म्हणजे किती बारकावे आहेत बघा. नंतर बोलाही नाही बोलायचं, बोलू नका एवढ्यावर तुमचं जे काही आहे ते थांबवता आलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून स्वामी सांगतात की आप्ताचे वाक्य लाभे. वचनामध्ये काय आहे? लागे आणि लाभे दोन्ही पाडभेद आहेत. लाभे सुद्धा आहे म्हणजे आप्ताचं वाक्य जर का आपण ऐकलं, आता जो आप्ताचा अर्थ सांगितला हितक्ष वगैरे, त्याचं जर का आपण ऐकलं तर त्याचा तो लाभ आपल्याला लाभे म्हणजे तो आपल्याला लाभदायकच असतो. तो आपल्यासाठी कुठेही. आता हे कधी कळतं? तुम्ही परमार्गाच्या संपर्कात असाल तेव्हा. जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की जुने बाबा होते संवत्सरचे ना, म्हणजे त्या काळामध्ये आम्हाला मार्गामध्ये काही सुविधा नसायच्या. का नसायच्या? कारण की हे अधिकरणं काय करतात, त्या जीवाला मडवण्याअर्थी अशा प्रकारचं जे काही विधीतलं जे कष्टप्रद विधी आहे ते देतात. का देतात? आपल्याला वाटतं की नाही हे आरामदायक पाहिजे, सगळं काही पंखा पाहिजे. आम्हाला पंखा नव्हता, काही नव्हता, म्हणून आता सुद्धा मी बिना पंख्याचा बसू शकतो. का बरं बाबांनी असं केलं? पंखा का नाही लावला? नाही, तुमचं जे काही ज्ञान आचरण आहे थोडं कष्टप्रदच असलं पाहिजे. ते आरामदायक एसी वगैरे लावून नसलं पाहिजे. तुमचं स्मरण सुद्धा कसं असलं पाहिजे? ते कष्टप्रद असलं पाहिजे. कुठेतरी तुमच्या प्रत्येक क्रियेमध्ये काही ना काही तुम्हाला कष्ट असलं पाहिजे. आरामदायक असा विधी नसला पाहिजे. शिळं अन्न का खाऊ? आम्हाला सवय काय लावली ती? कारण की आता आम्ही कुठेही गेलो तरी जे मिळेल ते आम्ही खातो. आता त्यावेळी आम्हाला थोडा त्रास व्हायचा बरं का, हे सगळं शिळं अन्न खाताना म्हणा, किंवा सायकलवरून जायचं कोपरगावला मग यायचं, असं वाटायचं रिक्षा का नाही. परंतु आत्ता त्याचा लाभ कळतो की आप्ताचे वाक्य लाभ हे जर का बाबांनी त्यावेळी त्या क्रिया करून घेतल्या म्हणून कुठेतरी थोडी का होईना आमची योग्यता काहीतरी वाढली असेल, नाहीतरी अनधिकार काही असेल तो नासला असेल. आणि आत्ता आम्ही काही काही क्रियांना योग्य असतो त्यावेळी असं वाटतं की त्यावेळी आपण ते कष्ट नसते घेतले तर आत्ता आपण हे सहनशीलता आपल्यामध्ये आली नसते, आपल्याकडनं आत्ता दोष घडले असते. पण त्यावेळी ती क्रिया बाबांनी करून घेतली. आधी प्रत्येक अधिकरणाची विशेषता आहे. प्रत्येक अधिकरण आहेत ते गुरु निमित्त जे असतात आपल्या शिष्यांकडनं योग्य त्या क्रिया करून घेतात. त्याच्यामध्ये कष्ट होतो शिष्याला, तेव्हा त्रास वाटतो, परंतु पुढे गेल्यानंतर शिष्याला वाटतं की नाही बरोबर आहे बरं का, बाबांनी जे करून घेतलं ते बरोबर करून घेतलं. म्हणून आप्ताचे वाक्य लाभे हा एक पाठभेद आहे. म्हणजे ते आपल्याला आयुष्याला लाभतं, चांगलं असतं ते आपल्याला. आणि दुसरा पाठभेद आप्ताचे वाक्य लागे म्हणजे दुसरं कोणाचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत, पण आपला जो आप्त आहे त्याचे वाक्य म्हणजे बरोबर आपल्या हृदयापर्यंत पोहोचा की हे म्हणतात ते बरोबर आहे बरं का. यथा तुम्हाला माहिती आहे की कुष्टियाच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की सगळेजण त्याला बोलतात पण तो काही मनाला वाईट वाटून घेत नाही. पण त्याची बायको जेव्हा म्हणते हा तू मर कोडी असं जेव्हा म्हणते तेव्हा ते लागे म्हणजे तिचं वाक्य लागतं. कारण की एवढ्या सगळ्या लोकांमध्ये ती पत्नी जी आहे तीच आपली आहे, म्हणजे तिच्याच आप्तत्वाचा भाव आहे. ती काहीच बोलत नाही, ती सेवा करते गपचूप, बाकीचे सगळे बोलतात त्याचं त्याला काही वाटत नाही. आणि म्हणून तेव्हा जेव्हा ती बोलते तेव्हा मात्र त्याला ते लागतं. आता दुसरा प्रसंग अजून घेऊया. आता बोलता बोलता स्फुरवलं देवाने की इकडे पण पत्नी बोलते आहे ना की तू मर कोडी, त्याला लगेच लागतं. आणि दैवराटीमध्ये सुद्धा एक पत्नी आपल्या पतीला बोलते. आहे का माहिती? कुठली घटना आहे? पत्नी म्हणते ज्या चुलीची राख का खीर, खीर चूल म्हटल्यानंतर राखच ना की खीर, ज्या चुलीची खीर खादली त्या चुलीची आता काय राख खाणार का? कशासाठी बसले तिथे? हे सुद्धा आता तर हिरायचा त्यांच्या पत्नी राहिल्या नाहीत कारण की ते अनुसरलेले आहेत, परंतु त्यांनी निरोप पाठवला. एकीकडे ती म्हणते तू मर कोडी, आणि मग त्यांनी तो प्रपंच सोडलेला आहे, तो देवतेला शरण गेला. परंतु इथे हिराईसानी पंडित बासांना निरोप पाठवला की आता त्या चुलीचे राख खायपर्यंत बसणार आहेत का तिथे?
लवकर त्याग करा असं त्याच्यातनं त्यांनी सूचित केलंय आणि त्यांनी लगेच त्याग केला आणि ते ईश्वराला शरण गेलेले आहेत. म्हणजे ज्ञानयुक्त पत्नी पण अशी कशी असावी, ज्ञानयुक्त असावी. म्हणजे ती बोलेल त्याच्याने त्याग घडलं ते ईश्वराकडे जीव जाईल. पती कसा असावा, ज्ञानयुक्तच असला पाहिजे, त्याच्याकडे ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे तो जे बोलेल त्याच्याने त्याग घडलं ते ईश्वराकडे आपण जाऊ. अशा पद्धतीने घरामध्ये सगळे जर का थोडेफार का ज्ञानी असले तरी आपली अन्यवार्ता घरामध्ये सुद्धा बंद राहणार. म्हणून इथे आप्ताचे वाक्य लागे दोन्ही ठिकाणी पत्नीने बोललं आणि ते लागलेलं आहे की बरोबर आहे. ते म्हणतात आता हिचा निरोप आला, आता जावं लागेल बरं का. ते पंडित बास म्हणतात म्हणजे लगेच ते जातं, लागतं वाक्य. हे दुसरं कोणी म्हणत असेल तर ते जातील नाही जातील, पण त्यांनी म्हटल्यानंतर लगेच ते गेलेले आहेत. आणि म्हणून इथे हा पाठभेद सुद्धा याच्यामध्ये येतो. या वचना संदर्भातली टीका आपण बघूया. आप्ताचे वाक्य लागे म्हणजे जे जेणेसी आपलेपण हितक्ष बुद्धी. आप्ताचे वाक्य लागे तर तो आप्त तो कोण किंवा आप्ताचे वाक्य लागे म्हणजे काय ना. आप्ताचे वाक्य लागे म्हणजे जे जेणेसी आपलेपण, म्हणजे ज्याच्याशी जो काही आपलेपणा आहे आपला हितक्षत्व बुद्धीचा, आणि आपल्याला कळतं की हे नेहमी सांगतात ते माझ्या हितातच नेहमी सांगतात असं मूल्यमापन आपण कुठेतरी केलेलं असतं. आणि हितक्ष बुद्धी, आणि जे सांगतात आपलेपणा कशाशी जोडलेला आहे, हितक्ष बुद्धीशी जोडलेला आहे. तुम्ही कधी कधी कोणाचं तरी ऐकता आणि तुमचं नुकसान होतं. 2-3 वेळा असं झालं की त्या व्यक्तीशी तुम्ही परत संपर्क ठेवत नाही, त्यांनी सांगितलेलं ऐकत नाही, फक्त हो हो करता आणि पुढे जाता. मग तुम्ही तुमची शोध मोहीम काय चालू होते, आपले हितक्ष कोण आहे, हिताचं कोण सांगणार आहे, अशा व्यक्तीचा तुम्ही शोध घेता आणि मग तुम्ही त्याचं ऐकायला लागता, कारण की तो आपल्याला हितचिंतन करतो. अशा पद्धतीचं जे काही वर्तन असणारा व्यक्ती आहे त्याचंच आपल्याला वाक्य लागतं असं स्वामींचं म्हणणं आहे. म्हणजेच आप्ताचे वाक्य लागे. तयाचा शब्द घे शिकवण ऐके. तर मग आप्ताचे वाक्य लागे म्हणजे नेमकं काय. आता सध्या व्यवहारामध्ये शब्द लागणं म्हणजे थोडं चुकीचं आहे. ते बोललेलं मला लागलं बरं का खूप, म्हणजे वाईट वाटलं असा अर्थ आहे त्याचा आत्ता व्यवहारामध्ये. आधीच्या काळात जे चांगले शब्द होते त्याचा आत्ता प्राकृतामध्ये किंवा व्यवहारामध्ये त्या शब्दाचं जे काही अर्थ आहे ना तो चुकीचा आहे. 800 वर्षा आधी स्वामी म्हणतात की येत जीव उद्धरी येते ह्याची व्यसन. स्वामींना जीव उद्धरण्याचं व्यसन आहे, म्हणजे त्या काळातला व्यसन शब्द सुद्धा पवित्र आहे. आता जर का आपण म्हटलं आमच्या स्वामींना व्यसन आहे तर जनसमाज म्हणेल की अरे असं कसं काय, ते व्यसनी होते का. म्हणजे तो व्यसन ह्या शब्दाला आपण अपवित्र करून टाकलेलं आहे आता प्रचलित ह्याच्यामध्ये. परंतु व्यसन हे वाईट गोष्टीचंच असतं असं नाही, ते चांगल्या गोष्टीचंही असतं, हे आम्हाला लीळाचरित्रातनं स्वामींनी सांगितलेलं आहे. म्हणून जीव उद्धरणाचं व्यसन जसं स्वामींना आहे तसं आपल्या स्वतःच्या जीवाचा उद्धार करून घेण्याचं व्यसन आपल्याला लागलं पाहिजे, तेव्हा स्वामींचं व्यसन पूर्ण होणार आहे बरं का. नाही तर स्वामींचं व्यसन अधुरच राहणार आहे. आणि म्हणून इथे सांगतात आप्ताचे वाक्य लागे, कारण की परमेश्वर तुमचा उद्धार होण्याच्या दृष्टीनेच तुम्हाला काही ना काही सांगत आहेत. ते म्हणतात की देवा हे मला शक्य नाही. स्वामी म्हणतात परमेश्वर काय अशक्य ते निरूपिती का, ना शक्य तेच निरूपण करतात. मग ते आप्ताचे वाक्य लागणे म्हणजे नेमकं काय काय वाक्य न. तयाचा शब्द घे, ते जे शब्द बोलले तो शब्द तो धरतो की नाही हे जे बोललेले त्याचा विचार करावा लागेल. शिकवण म्हणजे ते जे काय काय शिकवतात ती शिकवण तो घेतो. ऐके, आणि ऐकण्याची भूमिका सुद्धा असते. ऐकण्याची भूमिका तर सगळ्यांचीच असते, ते ऐकणं नव्हे. ऐकणं म्हणजे काय, ऐकण्या म्हणजे आचरणामध्ये आणण्याच्या दृष्टीने ऐकणं हा एक प्रकार वेगळा असतो. आई म्हणते मुलगा ऐकतच नाही हो. आता बहिरा झाला का पोरगा, मुलगा ऐकतो, ऐकता येतं त्याला, पण आईने सांगितलेलं वाक्य तो आचरणात आणत नाही, येण्याअर्थी तो ऐकत नाही. परंतु इथे
हितक्ष जर का आपले असतील तर आपण त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकतो, म्हणजे आपल्या आचरणात आपण आणतो. येणे अर्थी ते वाक्य लागे यथा. हिराईसांनी पंडित बासांना बोलल्यानंतर ते त्यांना वाक्य लागलं म्हणजे वाईट नाही वाटलं, उलट त्यांना वाईट ह्याचं वाटलं की आपण उगाचच इथे रमून बसलो, याचं वाईट वाटलं आणि त्यांनी जे सांगितलं ते बरोबर सांगितलं. अशा पद्धतीचं विचार विनिमय विवेक त्यांनी केला आणि लगेच ते अनुसरले वटोपासांकडे जाऊन. अशा पद्धतीने आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचाराचं 258 क्रमांकाचं वचन आपताचे वाक्य लागे आणि त्या संबंधित पूर्वार्ध 473 क्रमांकाची तथा उपहार स्वीकारू ही लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.